पूर्ण झाले त्याबद्दल या गड्ड्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। या गड्ड्याला 1 वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल गड्ड्याच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा। या गड्ड्याला न बुजवणाऱ्या बेशरम अधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। अरे नाही नको तुम्ही केक घेऊन द्या ना। अरे चाकू देऊन तुम्ही मागे होता अरे ते लाव ना कॅन्डल लाव। हॅपी बर्थडे हैप्पी बर्थडे। उत्तर नागपुर के समता नगर रोड व बाबादीप नगर क्षेत्र में पिछले 1 साल से बनी सड़कों की हालत एक बदतर मंजर बन चुकी है। इन गड्ढों की मरम्मत नहीं होने से स्थानीय नागरिक बेहद परेशान है। तमाम शिकायतों के बावजूद प्रशासन की उदासीनता से तंग आकर स्थानीय नागरिकों ने शनिवार 13 सितंबर 2025 सुबह 10:30 बजे एक अनोखे तरीके से विरोध प्रदर्शन किया। इस विरोध का केंद्र था इन गड्ढों का 1 वर्ष का जन्मदिन मनाना। समाज सेवी श्री गणेश सोलंके के नेतृत्व में बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों ने प्रतीकात्मक रूप से केक काटा और गड्ढों के लिए जन्मदिन की शुभकामनाएं दी। का उद्देश आहे हे पुढे सांगा। एनआरटी किती वर गेला तुम्ही अधिकारी काय म्हणतात? अधिकारी काही म्हणत नाही, गड्डे बुजव सांगतात, परंतु गड्डे काही बुजत नाही आणि लोक वारंवार त्रस्त आहे। लोक त्रस्त म्हणजे जनता त्रस्त, अधिकारी मस्त आणि आमदार स्वस्त। इथले आमदारही स्वस्त बसलेले आहे, अधिकारी तर मस्त एसी मध्ये स्वस्त बसलेले आहेत आणि इथे कुठलेही गड्डे बुजत नाही आणि जी जनता आहे ते त्रस्त होत आहे। किती दिवसांपासून परेशानी आहे? 1 वर्ष पूर्ण झाला ह्या गड्ड्यांना, म्हणून आज ह्या गड्ड्यांचा वाढदिवस 1 वर्ष पूर्ण झाला म्हणून हा गड्ड्यांचा वाढदिवस आज केलेला आहे। आज क्या बनाया आपने? ये माननीय नितिन जी राउत इनके निधि से ये रास्ता बनाया गया है। जब ये पालक मंत्री थे तब ये रास्ते का काम हुआ है और ये काम निष्कृष्ट दर्जे का हुआ था। तब भी मैंने ये रास्ते का काम रोका था कि यहाँ पर ये गड्ढे गिरेंगे और आज वही हालत ये देखने को मिल रही है। नाही माझ्या माहितीच तो कोणता आमदार आहे? आमदार आहेत आता सध्या नितीन राऊत आहेत, माजी पालकमंत्री होते। त्यांच्या काळात हा रस्ता झालेला आहे। त्यांनी हा कच्च्या दर्जाचा रस्ता बांधलेला आहे, त्याच्यामुळे हा खड्डा पडलेले आहेत। खड्डा पडल्यामुळे त्या नागरिक ते येथे पडतात आणि त्यांना अपघात होतात। त्यांच्यामुळे त्यांची नागरिकांची शारीरिक आणि आर्थिक परिस्थिती हे कमजोर होते। याला जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे की समोरचे ज्यांनी केले ते रस्ते ते जबाबदार आहेत? आता हे प्रश्न तर त्यांना समजलेला पाहिजे। आमच्या तर काय आम्ही काय बोलून शाने काय मोकळे होणार, पण त्यांना जे उत्तर द्यायचे आहे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, जिम्मेदार अधिकारी आहेत, त्यांना हे समजायला पाहिजे। येथील रस्ते आणि हे नाल्याचं बांधकाम ची दिवार जे आहे ते अनेक वर्षापासून हे मागणी आहे येथील नागरिकांची, पण तरी पण हे रस्ते दुरुस्ती आणि डांबर रोडाचे काम हे आता सुरू झालेले नाही आहे। आता गटर लाईन पण नाही आहे। मागच्या लाईनीमध्ये हे उघड्यावर संडास करायला बसतात लोक, त्याच्यामुळे आम्हाला किती त्रास होता आजूबाजूच्या। ये प्रदर्शन सड़कों की बदहाल स्थिति और प्रशासन की उदासीनता पर कटाक्ष था। स्थानीय लोगों का आरोप है कि बार-बार शिकायत करने के बावजूद प्रशासन ने अब तक कोई ठोस कदम नहीं उठाया। खासकर बरसात के दिनों में ये गड्ढे सैकड़ों दुर्घटनाओं की वजह बन चुके हैं, जो लोगों की जान के लिए सीधा खतरा बन चुके हैं। नागरिकों का स्पष्ट संदेश, अब और नहीं बर्दाश्त। प्रशासन कार्रवाई करे वरना आंदोलन और तेज किया जाएगा। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।